नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. आज आपण ऐकणार आहोत दुर्गा भागवत लिखित दुपानी या लेखसंग्रहातील एक लेख. लेखाचं नाव आहे आकाशवाणी आणि मराठीचे उच्चारण. दुपानी या पुस्तकाविषयी आपण मागच्या भागात सविस्तरपणे ऐकलं आहे, त्यामुळे आज आता सरळ लेख वाचायलाच सुरुवात करते. लेखाचं नाव जरी आकाशवाणी आणि मराठीचं उच्चारण असेल तरी एकूणच मराठीच्या उच्चारणाविषयी हा लेख फार महत्वाचा वाटला. सन 1956 ते 1957च्या सुमाराला मुंबईच्या आकाशवाणी केंद्राकडून त्या केंद्रावर होणाऱ्या मराठीतल्या भाषणांवर मी टीका व अभिप्राय द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. भाषणं समग्र महिन्याची लक्षात घ्यायची होती. हे दोनदा करायला लागलं. दोन्ही वेळचे माझे अभिप्राय वृत्तांत आकाशवाणीकडे असून ते इंग्रजीत आहेत. त्या वृत्तांतांनी आकाशवाणीच्या वरच्या भागात खळबळ झाली. त्यानंतर इथे येणारा प्रत्येक नवा संचालक हा वृत्तांत देणारी बाई आहे तरी कशी ह्या कुतूहलाने मला पाहून घेतो. माझ्या वृत्तांतात जे मुद्दे मी दिले होते त्यांची दखल ही एवढीच आकाशवाणीने घेतली. त्याच्या अनुषंगाने कुठलीही हालचाल झाली नाही. अर्थात खळबळ होऊन कार्याच्या दृष्टीने काहीच घडलं नाही की आमंत्रित वृत्तांतकार केवळ बोचक व्यक्ती ठरते. काही आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ती एक बाधा असते. नको ते आवाज दुसऱ्याच्या मनात उठवणारी भयप्रद व्यक्ती असते. काहींच्या मते उगाच ज्या मतांना कुणी विचारणार नाही ती मतं अट्टाहासाने प्रतिपादणारी आणि त्यामुळे कुचेष्टेस प्राप्त होणारी व्यक्ती ठरते. मतांसंबंधी या लोकांशी बोलले तर त्या चर्चेत कुणीही तुमच्याशी असंमत होत नाही ही आणखी एक गमतीची गोष्ट. पण ही कोमट संमती म्हणजे शासन व्यवस्थेत दुर्लक्षणीय गोष्टींना आदराने मुठमाती देण्याचा एक संभावित प्रकार असतो हे सांगायला नकोच. पण माझ्यासारख्या आमंत्रित अभिप्रायकाराला वाटले ते असे की आपण जे सांगितले ते त्यांनीच वास्तवतेचे परीक्षण करायला सांगितले म्हणून केले आणि मराठी बोलणं सुधारावं या कळकळीने केले. आकाशवाणीला त्याचे महत्त्व वाटलं नाही तर आपण व्यर्थ का शिणा? परंतु परवाच हा विषय एकदा खाजगी चर्चेला निघाला. आकाशवाणीचे गुजराती, हिंदी, इंग्रजी कार्यक्रम ऐकताना त्या भाषा कानांना गोड लागतात व मराठी का वाटत नाही असं नवशक्तीचे संपादक श्री पुरा बेहरे म्हणाले. त्यावेळी मी माझ्या वृत्तांताची थोडी हकीकत त्यांना सांगितली. त्याच मुद्द्यांचं पुन्हा विवरण आता करते आहे. मराठी भाषणं आकाशवाणीवर मुद्दाम म्हणून मी ऐकली त्यावेळी तुलनेसाठी हिंदी, बंगाली, इंग्रजी, गुजराती आणि कानडी इतक्या भाषातील विविध प्रकारची भाषणं मी ऐकली. वक्ता कुणीही असो, एक तफावत इतरांच्यात आणि मराठी भाषणात आढळली ती ही की मराठी भाषा सुशिक्षित नागर भाषा आघातरहित झालीये. ग्रामीण मराठीत असलेला आघात ध्वनिकंपनाला आणि अर्थवाहनाला पूरक असतो. नागर मराठी समतल झालंय. त्याचा ध्वनिसिद्ध लवचिकपणा, त्यातले चढ उतार हरवलेत. इतर कुठल्याही भाषेत तसं झालेलं आढळत नाही. नागर बंगालीत आघात नाहीत ही तक्रार रवींद्रनाथांनीही केलेली आहे. पण बंगालीत स्वरमाधुर्य व लालित्य फार असल्याने भाषेची कोमलता मनावर परिणाम करते. हिंदीत आघात, अनुस्वार आणि पदलालित्य आहे. त्या भाषेला दरबारी शिष्ट ढंग आहे आणि मोहक शिष्टपणा आहे. गुजराती गोड भाषा नाही, तरी पण तिच्यातला ळ ध्वनीच्या दृष्टीने रसाळ वाटतो आणि त्या भाषेतला अनुपम भावे प्रयोग शिष्ट व्यवहारातले नम्र लाघव प्रदर्शित करतो. दक्षिणेकडच्या भाषा दुहेरी ड म्हणजे ड
आणि दुहेरी ळ म्हणजे ळ सारख्या कठोर व्यंजनांनी भरलेल्या असल्या तरी देखील ह्या भाषात कमालीचा ताल व लयही आहे. ते तालतत्व मराठीत मुळीच नाही. मराठी भाषा जर्मन भाषेप्रमाणे कठोर भाषा आहे. तिच्यात तालतत्व उणे स्वरमाधुर्यही नाही. पण जर्मन भाषेप्रमाणेच मराठी जर उत्तम तऱ्हेने हाताळली तर तिच्यात अपूर्व लालित्य येते, ताल येतो, लय येते आणि ती फार श्रवणीय बनते. गटे कवीची गीतकाव्य युरोपात सर्वोत्कृष्ट ध्वनिकाव्य आहेत, तशीच मराठीत ज्ञानेश्वरी आहे. गद्य मराठी जेव्हा मी आकाशवाणीवर ऐकलं तेव्हा मला ह्या उणीवा फार जाणवल्या. तेव्हा माझं मन व्यथित झालं. भाषणांसाठी विद्वान आणतात, त्यांची बहुतेकांची वाणी सरावाने बोलकी झाली असली तरी श्रवण सुभग नसते. बोलणे व व्याख्यान देणे यातला फरक तर फारच थोड्यांना कळतो. ही असतात तोडकी व्याख्यानं अगर निबंध. करणे, चालणे असे प्रयोग करणं, चालणं ह्याऐवजी केले जातात आणि ऐवजी लेखी व फार येतो. थांबायचं कुठे, केव्हा, किती याचा अंदाज सहसा कुणालाच नसतो. राजकीय व्याख्यानांचा सराव झाल्यामुळे व्याख्यान आणि भाषण, विशेषतः बोलभाषण यातला फरकच आम्हाला कळत नाही. बोलभाषण ही कल्पनाच परकीय रीतिरिवाजातून आम्ही उचललेली आहे. सत्कार, अंत्यसंस्कार व भोजनादी इतर प्रसंग यांच्या निमित्ताने बोलभाषण होतं. ते आखूड असावं, समयोचित असावं आणि ऐकणाऱ्याचं मन त्याने तात्काळ वेधून घ्यावं असा हेतू असतो. पण आपल्याकडे बोलभाषण होतं ते व्याख्यानाच्या अगर हरदासी प्रवचनाच्या धर्तीवर. समय व औचित्य यांना साधणारा संयम पाश्चात्य बोलभाषणात आढळतो, तर आमच्याकडे पायघोळपणा व पाल्हाळच फार. मुद्द्यांचा अभाव आणि निकामी मतप्रदर्शन यांच्या हौसेने आणि टाळ्या घेऊ विनोदानीच काम भागवले जाते. बोलभाषण हे लहान व्याख्यान नसून त्याला स्वतःचे स्वरूप आहे, मर्यादा आहेत, तंत्र आहे आणि उपयुक्तता आहे याची जाणीवच आमच्यात अजून आलेली नाही. लोकात बोलायचं तर वाणी नेटकी हवी हा समज वक्त्यात व श्रोत्यात दृढमूल व्हायला हवा. आपलं जर आपल्या भाषेवर प्रेम असेल तर तिचं उच्चारण सुरेख झालं पाहिजे हा कटाक्ष व्यक्तींनी आणि शिक्षण संस्थांनी बाळगायला हवा. पाश्चात्य देशात याची जाणीव प्रकर्षाने आहे. शाळेत मुलाला प्रथम भाषेचे उच्चारण शिकवतात, मग इतर सर्व. भारतात देखील परकीयांच्या शिक्षण संस्थात इंग्रजीचे उच्चारण नीट शिकवतात, पण आमच्याकडे थोडी बहुत हिंदीतली जाण सोडल्यास उच्चारणाकडे लक्ष पुरवलेले आढळत नाही. मराठी शुद्ध व नेटके कसे बोलावे हे शाळेत, विद्यालयात, आकाशवाणीत कुठेच शिकवले जात नाही आणि ते शिकून घेण्याची आस्थाही कुणाला वाटत नाही. अलीकडे नाटकांच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबर उच्चारणाकडे नाट्यसंस्थांचे लक्ष वेधू लागले आहे. व्हॉइस कल्चर किंवा आवाज शिक्षण हे अधूनमधून होणाऱ्या अभ्यास वर्गातून चर्चिलं जातं आणि शिकवलं जातं. परंतु प्रत्येक वक्त्याने, नटाने व इतर जबाबदार व्यक्तीने पाश्चात्य देशात फोनेटिक्स उर्फ ध्वनिशास्त्र किंवा सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास उच्चारणाबद्दल जी आस्था दाखवलेली आहे ती आपल्याला अनुकरणीय आहे. तिथे उच्चारण वर्ग आहेत. त्या वर्गात प्रत्येक नटाला शिक्षण घ्यावं लागतं. इंग्लंडातले प्रोफेसर C.M. जोड याचं उदाहरण उद्बोधक आहे. गेल्या महायुद्धाच्या वेळी सैनिकांसाठी BBCने जे बौद्धिक कार्यक्रम आयोजित केले त्यात प्रोफेसर जोड यांनाही आमंत्रण गेले होते. जोडने त्या भाषणात भाग घेतला. आपलं ध्वनिमुद्रित भाषण जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांना धक्का बसला. मी हे काय बोलतोय, हे काही इंग्लिश माणसाचं इंग्लिश नव्हे, असं ते उद्गारले.
आणि आपलं उच्चारण आणि भाषा सुधारण्यासाठी त्यांनी उच्चारण वर्गात तात्काळ नाव नोंदवलं. त्यानंतरची त्यांची भाषणं परिपूर्ण झाली. मराठी भाषेतली इतर भाषांच्या तुलनेत आढळलेली उणीव मी वर सांगितलीच आहे, पण ही भाषा अत्यंत अर्थवती भाषा आहे आणि तिला ओघ आला तर माधुर्य येतं आणि ठेका पण येतो. आकाशवाणीत ध्वनी यंत्रासमोर बोलावं लागतं. त्या यंत्रामुळे आवाजातले सारे गुणदोष मोठे होतात. केवळ आवाजाच्या माध्यमाच्या द्वाराच वक्ता श्रोत्यांना आनंद देऊ शकतो. आकाशवाणी जनशिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे असा दावा करण्यात येतो. ते खरं असेल तर बोलणाऱ्याचे बोलभाषण निखोड करण्याकडे कटाक्ष ठेवायला हवा. आकाशवाणीने ध्वनी शिक्षणाचं प्रशिक्षण केंद्र काढावं व विद्यार्थ्यांकडून फी वसूल करावी. आकाशवाणीच्या प्रत्येक भाषकाला हे शिक्षण सक्तीने देण्यात यावं अशी सूचना माझ्या अहवालात मी केली होती. या वर्गाची पहिली विद्यार्थिनी मी होऊ इच्छिते, कारण मी ध्वनी यंत्रापुढे गोंधळते आणि माझं बोलणं फार सदोष असल्याचं मला जाणवतं. तेव्हा आकाशवाणीने आम्हाला वक्त्यांना ही मदत द्यावी असं मी लिहिलं होतं. मी अनेक चिरलेल्या आवाजाच्या, कर्कश आवाजाच्या, किरकोळ आवाजाच्या वक्त्यांचा नामनिर्देश करून हल्लीच्या परिस्थितीत ध्वनी शिक्षण नाही तोवर यांना पार्श्वभाषक द्यावी असे सुचवले होते. एक नामांकित विद्वान त्यामुळे माझ्यावर फार संतापले होते. आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की बोलणाऱ्यांना अशी सुधारणा करा असं नुसतं म्हटलं तरी ते चिडून जातात आणि नसता ताप होतो. त्याचा परिणाम असा की हल्ली तर भाषणाच्या उच्चारण सौष्ठवाकडे कुणीच लक्ष देत नाही. इतर भाषा डौलात वावरतात आणि मराठी मात्र अडखळत वाटचाल करते आहे. आकाशवाणी, शिक्षण संस्था, नाट्य संस्था व राजकीय संस्था या साऱ्यांनाच नेटके बोलणे आत्मसात करणं अत्यंत आवश्यक असतं. आकाशवाणीचा तर तो प्राणच आहे आणि म्हणून उच्चारणाबद्दल आकाशवाणीने फार जागरूक राहून वक्त्यांना अनुनयाच्या द्वारा पण आग्रहपूर्वक उच्चारण नीट करायला भाग पाडलं पाहिजे. नीट उच्चारणाऱ्या सुंदर ध्वनिमुद्रिका लावल्या पाहिजेत. मराठी बोलणं कानांना सुभग कसं लागेल ही चिंता सार्वजनिक भाषण करणाऱ्या प्रत्येकाला वाटायला हवी. भाषणाचा आशय तर चांगला हवाच, पण ते श्रोत्यांना ऐकवण्याची लकबही चांगली असली पाहिजे असा ध्यास सुशिक्षित मनाला लागल्याखेरीज आमच्या भाषेचे बोलत्या वेळचे रटाळपण नाहीसे होणार नाही. आपण ऐकत होतात दुर्गा भागवत लिखित दुपानी ह्या पुस्तकातला एक लेख. लेखाचं नाव होतं आकाशवाणी आणि मराठीचं उच्चारण. हे पुस्तक प्रकाशित झालंय 1 डिसेंबर 1995ला, म्हणजे आजपासून 30 वर्षांपूर्वी. आणि त्याआधी जवळपास 20 वर्ष हे लेख लिहिलेले आहेत असं दुर्गाबाईंनी प्रस्तावनेत म्हटलंय. तर आजही परिस्थिती काही फारशी वेगळी नाहीये असं आपल्याला लक्षात येतं आणि म्हणूनच ह्या लेखाचं महत्त्व आजही तसंच आहे.